नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे की कराडमधील एका मशिदीत अफजल खानाचा मुलगा फाजल खान एक महिनाभर लपून बसला होता। आपला विषय फार वेगळा आणि संदर्भावर आधारित गाळीव इतिहास आपण लिहित असतो। त्याच्यानुसार कराड म्हटल्यानंतर ज्याचे प्राचीन संदर्भ अगदी फार रामायण महाभारतापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जात आहेत। मात्र ज्यावेळेस राजसत्तेचा आपण विचार करतो तर त्यावेळेला सातवाहन असेल, राष्ट्रकूट आहे, शिलाहार राजा असेल किंवा त्यानंतर असणारी मुस्लिम सत्ता, खास करून देवगिरीच्या यादवाची सत्ता ज्यावेळेस या परिसरावर राहिली तर त्यावेळेला इथून कोकणामध्ये जाण्याकरता असणारं ठाणं, त्याचबरोबर कोकणावर निरीक्षण चौकी म्हणून सुद्धा ज्याला पाठीमागं फौज राहिली पाहिजे, ठाणं राहिलं पाहिजे, त्या दृष्टीनं या कराडचा विचार केलेला आपल्याला दिसतोय। आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलेलं आहे की 1326 साली ज्यावेळेला देवगिरीच्या यादवांचं राज्य गेलं तर त्यावेळेला बहामनी सत्ता सुरुवात झाली। मात्र या देवगिरीच्या यादवांचे वंशज सर्वात जास्त महाराष्ट्रामधलं यादवांची जी गावं असतील आपल्याला कराड औंध परिसरामध्ये त्या ठिकाणी दिसतात। हे एक वेगळेपण आहे यादवांचं। तर अशा रीतीनं हे जे काही कराड होतं तर कराडवर आपण पाहिलेलं आहे 1326 पासून ते पुढे 400 वर्ष मुस्लिम सत्ता राहिली। मात्र याच्यातली महत्वाची सत्ता ज्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत की ज्याने ही मशीद बांधली, जिथं फाजल खान राहिला, हे नेमका काय प्रकार आहे। पुन्हा आपल्याला मध्येच थांबून विनंती करतो की जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल खालचं बटन दाबा पटकन आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना सुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी द्यायला विसरू नका। तर आपण चर्चा करत आहोत की याच कराडवर 1497ला विजापूरच्या आदिलशहाची सत्ता या ठिकाणी राहिली। 1497 पासून ती 1686 पर्यंत म्हणजे मोगलांची सत्ता येईपर्यंत कराड हे आदिलशहाच्या ताब्यामध्ये होतं। आदिलशहानं सुद्धा आपल्या फौजेचा तळ कराडवर त्या ठिकाणी ठेवलेला होता आणि याचं कारण मगाशी सांगितल्यासारखं की इथं कोयना आणि कृष्णेचा संगम आहे, त्याला आपण प्रीतिसंगम म्हणतो। बाजूला माळरान असल्यामुळं फौजेच्या तळ ठोकण्याकरता सुद्धा कराडची जागा चांगली आहे आणि त्यामुळेच आदिलशहाचा तळ सुद्धा इथं राहिला। आणि म्हणून कराडच्या बाजूला बघितलं आपण छोटी छोटी अनेक अशा प्रकारचे 12-14 तलाव आपल्याला त्या ठिकाणी सापडतात। त्याचं कारणच हे आहे। तर या असणाऱ्या प्रीतिसंगमामुळेच या पावन झालेल्या या नगरीमध्ये मालोजीराजे असतील, शिवरायांचे आजोबा, खास करून जे स्वराज्य संकल्पक शहाजीराजांची ही जहागिरी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रीतिसंगमावर स्नान केलेलं आहे अशाही प्रकारचा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला सापडतोय। त्यामुळं या मराठ्यांच्या पदस्पर्शानं, छत्रपतींच्या शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेले हे नगर आणि त्याचबरोबर जानेवारी 1661ला खुद्द आदिलशहा आणि मराठ्यांची फौज, शिवरायांची फौज यांची सुद्धा लढाई या कराडच्या ईदगाह मैदानावर या ठिकाणी झाली। मात्र आपण ज्याची इथं चर्चा करायला लागलो की हे जे कराड आहे आदिलशहा किंवा आदिलशहाचं महत्वाचं ठाणं राहिलेलं आहे, चौकी राहिलेली आहे, ज्याचं निरीक्षण किंवा जी चौकी या कोकणापर्यंत इथं काम करते। तर अशाच असणाऱ्या जो आदिलशहा, जो की या असणाऱ्या विजापूरचा 5वा आदिलशहा आहे किंवा शासक आहे, त्याचं नाव आहे आदिलशहा। तर याच्याच कारकिर्दीमध्ये ही जी काही इथली शाही अशा प्रकारची जी इमारत, शाही अशा प्रकारची मशीद त्या ठिकाणी बांधून पूर्ण झाली। तर या मशिदीचं जे बांधकाम आहे तर ते बांधकाम इब्राहिम कामिल खान जो सुभेदार आहे याच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी झालं आणि प्रत्यक्षात बांधकाम करण्याचं काम अली बिन मोहम्मद असब हनीस तिरे अंदाज खानानं पूर्ण केलेलं आहे। हे बांधकाम सुरुवात झालं हिजरी 980 म्हणजेच 1573 साली आणि पूर्ण झालं हिजरी 983 म्हणजेच 1576ला। म्हणजे 1573 ते 76, 73 ते 76 असं 3 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालं। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजेच या मशिदीच्या समोरच्या बाजूला 2 भव्य अशा प्रकारचे मिनार उभा केले, जसे एखाद्या खिलारा बैल असतो। 106 फूट उंचीचे हे मिनार, जे की वेगळ्या अशा प्रकारचं आपल्याला धोतक म्हणून या ठिकाणी पाहता येईल अशा प्रकारचे मिनार आपल्याला किमान दक्षिण भारतामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाहीत, असे मिनार या ठिकाणी उभा आहेत। मग हे मिनार मुस्लिम सत्ताधीश का उभा करत होते त्याचं कारणच आहे, मिनार म्हणजेच विजयाचं प्रतीक आहे। आणि त्यामुळं या असणाऱ्या आपल्याला कुठलीही मशीद घ्या, कुठलेही मुस्लिम जी काही बांधकाम असेल त्याच्यावर मिनार बाजूला उभा केलेला आपल्याला दिसतात, त्याला आपण मराठीमध्ये मनोरा सुद्धा म्हणू शकतो। तर अशा प्रकारची ही बांधकामं पाहत असताना याचे संदर्भ, कारण गाळीव इतिहासमध्ये आपण संदर्भावर बोलत असतोय, नेहमी वारंवार बोलतोय, तर त्याच्यानुसार
इथं जवळपास 9 शिलालेख आपल्याला प्राप्त झाले. भिंतीवर लिहिलेले शिलालेख, त्यातल्या 3 शिलालेख ज्याचा या असणाऱ्या मशिदीची मनोऱ्याशी संबंधित आहे, हे आपण या ठिकाणी पाहत असताना जो मिनार आहे त्याच्या डाव्या खांबावरला जो एक शिलालेख आहे, साधारणतः 1.5 बाय 2.25 फूट आकाराचा आणि 4 ओळीत लिहिलेला हा जो शिलालेख आहे, त्याच्यावर फारशीमध्ये लिहिलेलं जे वाक्य आपल्याला किंवा ओळी सांगतो इथं, खादिमी इन बख्तरा बई बकीर हकीर खाकसार पहिलवान अली बिन अहमद इस्फहानी अल मुखातीब तीर अंदाज खान फरमुदह शूर सनह 980 तमाम सुद्द बथाय तायेख सन 983 ई ताय खरो बख्तानंद अज बशय बिना कुदीन मस्जिद तहेक वका यार कुनद. याचा अर्थ होतो की परमेश्वरासाठी या घराची सेवा, घर म्हणजेच एकंदर मशिदीची सेवा, भिकारी शूद्र मातीमोल पहिलवान अली बिन अहमद इस्कहानी स्थिर अंदाज खान किताब असलेल्यास फरमावलेली आहे. सन 1680 हिजरी मध्ये हे घर पूर्ण झाले, म्हणजे मशीद पूर्ण झाली. सन 983 ही तारीख वाचील त्याने इमारत बांधणाराचे कायम त्याला स्मरण राहील. दुसरा जो शिलालेख आहे तशाच प्रकारे डाव्या मिनारावर आहे. याचा आता पुन्हा फारशीत सांगत नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे की जगदा सर्वाय ईश्वरी कृपेची छाया अशा शहा अली आदिलशहा याच्या कारकिर्दीत उत्तम सौख्य निष्ठा सुरक्षितता असो. खान अलीशान इब्राहिम कामिल खान राजकुलाचा मित्र राहो, म्हणजेच कामिल खानाने हे पूर्ण केलं असं याला इथं दर्शवायचं आहे. आणि उत्तरेकडल्या भिंतीवर याच असणाऱ्या मशिदीमध्ये किंवा मशिदीच्या उत्तर भिंतीवर एक लिहिलेलं आहे, त्या राजा अली आदिलशाहच्या ज्याचे उत्तम नाव काप पर्वतापर्यंत म्हणजेच जे आपल्याला मक्का मदिनापर्यंत या ठिकाणी राहिले, त्याच्या कारकिर्दीत या भव्य मशिदीचा पाया उच्च शक्तीच्या कामिल खानाने स्वच्छने फरमावला. इमारत आकाशावर डोके काढलेली आहे. तिच्या दगडातून अशी उंच सुख परिणामी इमारत आकाशाने स्वतः 7ही लोकात न पाहिलेली आहे. तर हे जे संदर्भ आपण पाहिलेले आहेत तर ते आहेत ऐतिहासिक फारशी साहित्य खंड क्रमांक 1 मध्ये. म्हणजे हे प्रत्यक्षपणे म्हणजे 1573 ते 76 अशी 3 वर्षामध्ये इमारत बांधली. तर याचंही वर्णन या ठिकाणी कामिल खानानं बांधलं लिहिलेलं आहे. तर मग या मिनारचा आजच्या आपला जो विषय याचा संदर्भ काय, तर इथं फाझल खान राहिला जो अफजल खानाचा मुलगा आहे. तर याचं कारण काय होतं आपल्याला माहिती आहे की 10 नोव्हेंबर 1679ला प्रतापगड या ठिकाणी अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली. ही भेट होण्यापूर्वी शिवरायांनी आपल्या फौजेची जी एक व्यूहरचना आखली होती, तर त्या व्यूहरचनेमध्ये मोरोपंत पेंगळे, पाचगणी आणि त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी महाबळेश्वर परिसरामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. वाईचा बंदोबस्त, कारण का खानाची सर्व फौज ही वाईमध्ये ठेवलेली होती, तर याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही सरनोबत नेताजी पालकर दिली होती. आणि ज्यावेळेस ही लढाई झाली, अफजल खानाचं त्या ठिकाणी वध झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर सुखरूपपणे पोहोचले, तर त्यावेळेला नौबती झडल्या गेल्या, तोफेचा आवाज आला आणि विजयाची जी पताका असेल, विजयाचा आवाज त्या ठिकाणी दुमदुमला. त्यामुळं लपून बसलेल्या सर्व सैन्यांनी आपापल्या हालचाली सुरू केल्या. अशा वेळेला नेताजी पालकरनं सुद्धा जे आपल्याकडे बंदोबस्त दिला होता त्याच्यानुसार तो रोखाने निघाला. मात्र बाकीची फौज असल्यामुळे नेताजी पालकर तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि मग त्याचा फायदा घेऊन खंडोजी खोपडे ज्यांनी या अफजल खानाच्या ज्या परिवाराला पळून जाण्याकरता ज्यांनी मदत केली, तर त्याचा जो परिवार होता ज्या वाईमध्ये लपलेला आहे, वाईमध्ये बसलेला होता, त्याची राखीव फौज आहे, सर्व काही खजिना त्याच्यामध्ये आहे. तर असा असणारा फाझल खान खंडोजी खोपडेच्या रूपानं ज्यावेळेस फाझल खान जो होता आपल्या कुटुंब कबिल्यासह तिथल्या असणाऱ्या राखीव जो काही संपत्ती त्याच्यासह त्यानं मधल्या वाटेने निघून गेला. मात्र नेताजी पालकरला 1 दिवस उशीर झाल्यामुळं हे यांच्या हाती अफजल खानाची शाही फौज किंवा जनान खाना त्या ठिकाणी लागला नाही, त्याचा असणारी संपत्ती आपल्या हाती लागली नाही. मात्र जीवाच्या भीतीने हा जो असणारा फाझल खान जो होता, हा फाझल खानानं पटकन वाईवरनं हे कराड जवळ केलं आणि कराडमध्ये सुद्धा गुपचूपपणे तो याच 106 फूट उंचीच्या जो मिनार आहे या मिनारमध्ये 1 महिनाभर लपून बसला होता.
आणि या मिनारमुळेच अफजल खानाच्या मुलाचं त्या ठिकाणी जो जीव होता तो जीव वाचला. आपल्या दृष्टीनं की फाजल खान हा या मिनारमध्ये 1 महिनाभर लपून बसला होता, हा संदर्भ या ठिकाणी महत्वाचा आहे. तर अशा रीतीनं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित त्या ठिकाणी सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना मांडायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.